राजकारणात जे दोन नेते एकमेकांचे चेहरे बघणं सोडा, नावं सुद्धा उच्चारत नाहीत, त्यांचे पक्ष एकच झालेत. आणि त्यांच्याशिवाय आम्ही कसे राहणार हा प्रश्न विचारत ज्यांनी सत्तेतून बाहेर पडत युती केली ते एकमेकांच्या विरोधात आहेत. ऐकायला थोडं कन्फ्युजन वाटेल, पण हे आहे. कणकवली नगरपंचायतीची गणितं इथं शिंदे यांची शिवसेना आणि ठाकरेंची शिवसेना एकत्रच झालीय. आणि सामना रंगलाय शिंदे यांची शिवसेना विरुद्ध भाजप असाच. तेच मालवण नगर परिषदेमध्ये फाईट सेल शिंदे यांची शिवसेना विरुद्ध भाजप या सामन्यात उतरलेले कॅप्टन आहेत निलेश राणे आणि नितेश राणे, हे राणे बंधू. त्यात नितेश राणे यांनी संयमाने बॅटिंग सुरू ठेवलेली असतानाच निलेश राणे यांनी क्रीज सोडली आणि थेट भाजप पदाधिकाऱ्याच्या घरात जाऊन घरात मोठ्या प्रमाणात कॅश असल्याचं दाखवून देणारं स्टिंग ऑपरेशन केलं. त्यानंतर नितेश राणे आक्रमक झाले आणि या सगळ्यात निलेश राणे यांच्यावर बेकायदेशीरपणे घरात घुसल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला. आता चित्र जरी राणे विरुद्ध राणे असलं तरी खरा सामना आहे एकनाथ शिंदे विरुद्ध रवींद्र चव्हाण. भावाभावात रंगलेली ही फाईट राज्याचं गणित ठरवणारी कशी आहे? तळकोकणात नेमकी काय सूत्र हलतायत आणि या संघर्षाचं मूळ नेमकं आहे काय, पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी जानकी पाटील आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र फोकस न्यूज. तळकोकणात म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यात राजकीय लढाईचं एक गणित आधीपासूनच ठरलेलं, राणे विरुद्ध इतर. राणे कोणत्या पक्षात आहेत, कोणत्या चिन्हावर लढत आहेत हे महत्त्वाचं नसायचं. महत्त्वाचं असायचं राणे हे आडनाव. स्वतः नारायण राणे, त्यांची दोन्ही मुलं आणि सगळे कार्यकर्ते एकत्र. पण 12च्या विधानसभा निवडणुकीत नितेश राणे कणकवलीमधून कमळावर तर निलेश राणे मालवणमधून धनुष्यबाणवर आमदार झाले. आणि राणे यांच्या घरात दोन सत्ताधारी पक्ष नांदू लागले. मुळात ठिणगी पडली होती ती इथेच. हॅट्रिक करणाऱ्या नितेश राणे यांना भाजपनं मंत्रिपद दिलं, पण त्यामागची खरी खेळी शिंदे यांच्या शिवसेनेला शह देण्याचीच असल्याची चर्चा झाली. पण या ठिणगीमध्ये भर पडली ती भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती झाल्यावर आणि ठिणगीचा वणवा झाला नगर परिषदांच्या निवडणुकांच्या निमित्ताने. नगर परिषदांच्या निवडणुका जाहीर झाल्यावर भाजपचे ज्येष्ठ नेते आणि खासदार नारायण राणे यांनी फक्त कणकवलीलाही तर संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये भाजप आणि शिवसेनेची महायुती व्हायला हवी अशी भूमिका घेतली. सिंधुदुर्गमध्ये निवडणुका महायुती म्हणून लढवल्या जातील अशी घोषणाच राणे यांनी केल्याच्या बातम्या आल्या. त्यात शिंदेंच्या शिवसेनेकडून निलेश राणे हेही महायुतीत निवडणूक लढवण्यासाठी आग्रही होते. सावंतवाडीमध्ये युती व्हावी असा दीपक केसरकर यांचा आग्रह होता, पण प्रत्यक्षात युती झालीच नाही. रत्नागिरीत भाजप आणि शिंदेंची शिवसेना 20 जागांवर युती म्हणून सोबत लढते, पण सिंधुदुर्गात मात्र युती झालीच नाही. राणे यांच्या बालेकिल्ल्यात सिनियर राणे कुठल्या एका मुलाची बाजू घ्यायचा ठपका नको म्हणून घरातच अडकून पडले आणि ज्युनियर राणे मात्र मैदानात उतरले. निलेश राणे यांनी थेट आरोप केला की आम्ही रवींद्र चव्हाण यांच्याकडे युती होण्यासाठी अनेकदा संपर्क केला, पण त्यांनी प्रतिसाद दिला नाही. राणेसाहेबांची इच्छासुद्धा डावलली गेली. थोडक्यात स्वबळावर लढायचे आहे हा स्पष्ट मेसेज भाजपकडून गेला आणि त्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेकडून सुद्धा तशाच हालचाली सुरू झाल्या. भाजपचे नितेश राणे हे कणकवलीचे आमदार. कणकवली हे त्यांचं होम ग्राउंड, शिवाय ते सिंधुदुर्गाचे पालकमंत्री पण. त्यांच्याच होम ग्राउंडमध्ये त्यांना आव्हान देण्याचं काम सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येत केलं, ज्यात लीड घेतलं त्यांचेच बंधू निलेश राणे यांनी. कणकवलीमध्ये भाजपनं स्वबळाचा नारा देत समीर नलावडे यांना नगराध्यक्षपदासाठी मैदानात उतरवलं, पण त्यांच्या विरोधात शिंदेंची शिवसेना, उद्धव ठाकरेंची शिवसेना, काँग्रेस, शरद पवारांचे राष्ट्रवादी, मनसे या सगळ्यांनी एकत्र येत शहर विकास आघाडी स्थापन केली. शहर विकास आघाडीकडून संदेश पारकर हे नगराध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून रिंगणात आहेत. तेच संदेश पारकर यांना हरवून नितेश राणे आमदार झाले. याच पारकर यांच्याशी निलेश राणे यांनी जुळवून घेतलं. अगदी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंना सुद्धा दोन्ही शिवसेना एक होण्याचं महत्त्व पटवून दिलं गेलं. ही नवी आघाडी नक्की झाली आणि निलेश राणे यांनी जोरदार बॅटिंग करायला सुरुवात केली. पारकर यांचं निवडणूक चिन्ह आहे नारळ. निलेश राणे यांनी पारकर यांच्या प्रचारसभांना हजेरी लावून कोण काय देईल ते घ्या, पण मला नारळ द्या असं म्हणत नितेश राणे यांना होम ग्राउंडवरच आव्हान दिलं. त्यानंतर पुढचं आव्हान त्यांनी दिलं ते थेट भाजपला. भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार समीर नलावडे यांच्या घराच्या पत्त्यावर 3 मुस्लिम मतदार आहेत. भाजपला मुस्लिम उमेदवार चालत नाही, मग मुस्लिम मतदार कसे चालतात असं म्हणत थेट नगराध्यक्षपदाच्या उमेदवारावर आरोप केला आणि आधीच विरोधी पक्षांनी मग चोरीच्या मुद्द्यावरून रान उठवलेलं असताना भाजपला शिंगावर घेतलं. आता हे फक्त कणकवलीमध्ये झालंय का, तर नाही. सावंतवाडीमध्ये भाजप, अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेची शिवसेना तिन्ही पक्ष स्वतंत्र लढत आहेत. मालवण आणि वेंगुर्ला या दोन्ही ठिकाणी भाजप विरुद्ध शिंदेची शिवसेना असा सामना होतोय. आता यातलं मालवण हे निलेश राणे यांचं होमटाऊन, पण इथंही युती झाली नाही.
भाजपने इथून नगराध्यक्षपदासाठी शिल्पा खोत यांना उमेदवारी जाहीर केली, तर निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली शिंदे गटाच्या शिवसेनेने ममता वराडकर यांना मैदानात उतरवलं. मालवणमध्ये निलेश राणे यांचं पहिलं टार्गेट होतं भाजप. भाजपच्या उमेदवार शिल्पा खोत यांचं जात प्रमाणपत्र खोटं असल्याचा आरोप करत त्यांनी पत्रकार परिषदेत काही पुरावे सादर केले. पण हे आरोप खोत यांनी फेटाळले आणि मग भाजपकडून दाव टाकण्यात आला. शिल्पा खोत यांनी राणे यांच्याशी झालेल्या संवादाची एक ऑडिओ क्लिप व्हायरल केली. या क्लिपमध्ये राणे शिल्पा खोत शिवसेनेकडून नगराध्यक्षपदासाठी योग्य उमेदवारात असल्याचं म्हणतात. साहजिकच डाव बुमरँग झाला. पण निलेश राणे यांनी यावर स्पष्टीकरण देत, मी 1 नोव्हेंबर आधी शिल्पा खोत यांना संपर्क साधला होता, पण नंतर मला खोत यांच्याकडे ओबीसीचे वैध प्रमाणपत्र नसल्याचं समजलं. त्यामुळे 1 नोव्हेंबर नंतर आपण त्यांना कोणताही फोन केला नाही, असा दावा केला. पण मालवणमधल्या संघर्षाने कळस गाठला तो निलेश राणे यांच्या स्टिंग ऑपरेशननंतर. रवींद्र चव्हाण यांच्या जवळच्या व्यक्तीच्या घरी धाड टाकून राणे यांनी पैशांच्या बॅगा दाखवल्या आणि भाजपवर, खास करून प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावर पैसे वाटल्याचा आरोप केला. याच प्रकरणात निलेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल झाला, पण ज्यांच्या घरी पैसे सापडले त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला नाही, कारण ते चव्हाणांच्या जवळचे आहेत, अशी टीका निलेश राणे यांनी केली. या सगळ्या प्रकरणावर नितेश राणे यांनी हमाम में सब नंगे है अशी प्रतिक्रिया देत रवींद्र चव्हाण यांच्यावर बिनबुडाचे आरोप करून शिवसेना गलिच्छ राजकारण करते. चव्हाण साहेब फक्त प्रचारासाठी कोकणात आले होते, याचा अर्थ त्यांनी मतांसाठी पैसे आणले असा होत नाही. जर हाच तर्क असेल आणि आम्ही उदय सामंत यांच्यावर टीका केली तर, असं म्हणत निलेश राणे यांना इशारा दिला. रवींद्र चव्हाणांनी हे सगळे आरोप फेटाळले, पण त्यानंतर मला 2 डिसेंबरपर्यंत युती टिकवायची आहे असं विधान केलं. त्यामुळे नाव घेतलं नसलं तरी त्यांच्या या विधानातनं जायचा तो मेसेज गेलाच. पण तळ कोकणात भाजपचे नितेश राणे आणि रवींद्र चव्हाण यांचं एक होऊन शिवसेनेच्या निलेश राणे यांना आणि पर्यायाने एकनाथ शिंदे यांना आव्हान देण्याचं मूळ कशात आहे, हा प्रश्न पडतो. पण हे राजकारण तळ कोकणपुरतं मर्यादित नाहीये. यातून ठरवायचंय ते राज्याचं गणित. कोकणाची सगळी सूत्र नारायण राणे यांच्या हातात होती, पण आधी उदय सामंत यांना मिळालेलं पालकमंत्रीपद आणि नंतर कोकणात पक्षवाढीची जबाबदारी असलेले रवींद्र चव्हाण यांना मिळालेलं प्रदेशाध्यक्षपद, यामुळे फिनियर राणे यांच्या वर्चस्वाला थेट धक्का बसला. पण भाजप फक्त नारायण राणे यांचं महत्त्व कमी करून थांबली नाही. भाजपने एकनाथ शिंदे यांचं सुद्धा बळ कमी केलं. लोकसभेला कोकणातल्या 2 जागा शिंदे यांना सुटल्या नाहीत. त्यात विधानसभेत सुद्धा भाजपचा जोर होता, पण रत्नागिरी सिंधुदुर्गात शिंदेंनी आपले 4 आमदार निवडून आणले. आता याच सिंधुदुर्गात 3 पैकी 2 आमदार शिंदेंच्या शिवसेनेचे. दीपक केसरकर यांनी राणे यांच्याशी जुळवून घेतलं, तर निलेश राणे यांचं राजकीय पुनर्वसन झालं. साहजिकच सिंधुदुर्गात आपली ताकद वाढवण्यावर शिंदे यांना भर द्यायचा होता आणि त्याची मदार त्यांनी सोपवली कंबाईन करणाऱ्या निलेश राणे यांना. आता युती करायची म्हटलं तर सेनेला समान जागा देणं भाजपसाठी कमी प्राप्त होतं. शिंदेंचा पक्षही ताकद वाढवण्यासाठी आग्रही होता, पण भाजपने स्वबळ पुढे रेटलं आणि युती केलीच नाही. पण म्हणून शिंदेंनी माघार घेतली नाही. निलेश राणे यांच्या सर्व पक्षाच्या नेत्यांना एकत्र करून आघाडी करण्याच्या निर्णयाला शिंदेंनी पाठिंबा दिला. आता निलेश राणे भाजपवर टीका करताना नितेश राणे किंवा देवेंद्र फडणवीस यांना नाही, तर रवींद्र चव्हाण यांना लक्ष्य करतायत. त्यातही जर निलेश राणे यांचं पारडं जड ठरलं तर धक्का बसणार आहे तो रवींद्र चव्हाण यांच्याच महत्त्वाकांक्षीला. म्हणजे एका बाजूला कल्याण डोंबिवलीमध्ये रवींद्र चव्हाण शिंदेंना विरुद्ध ट्रॅप लावण्याच्या तयारीत असताना शिंदे राणे जोडीनं चव्हाणांना तळ कोकणात घेरलंय, तर तिकडे नितेश राणे यांना सोबत घेऊन चव्हाणांनी शिंदेंना तळ कोकणातून मायनस करायला घेतलंय. कारण सावंतवाडीमध्ये भाजप आपली ताकद वाढवत आहे. मालवणमध्ये निलेश राणे यांना पर्याय शोधणं अवघड नाहीये भाजपसाठी. साहजिकच जर नगर परिषदा हातून गेल्या तर घाव हा शिंदेंच्या ताकदीवर आहे. म्हणूनच हा सामना फक्त राणे विरुद्ध राणे नाही, तर राणे चव्हाण विरुद्ध राणे शिंदे असा आहे. आता या संघर्षात जो राणे बाजी मारेल तो राज्याचा नेता म्हणून पुढे येईल, हे सुद्धा विसरून चालत नाही. मुळात तळ कोकणमध्ये मागची बरीच वर्ष नारायण राणे यांचं एकहाती वर्चस्व होतं, ज्याला शोध द्यायचं काम भाजपमधून सुरू झाल्याचं बोललं जातं. त्यात नारायण राणे यांचं वय बघता राणे यांचा वारसदार कोण हा प्रश्न आहेच, ज्याचा काँग्रेसला या निवडणुकांच्या निमित्ताने फायदा होऊ शकतो. कारण दोघांच्या राड्यात एकाला मायनस व्हावं लागणार आहे, आणि कोण मायनस होणार यावर कोकणातून कोणाची शक्ती जाणार आहे हे सुद्धा ठरणार आहे. त्यामुळे 3 तारखेचा निकाल फक्त राणे बंधूंसाठीच नाही तर राज्याच्या गणितासाठी महत्त्वाचा आहे. इथे शिंदे मायनस गेले तर चव्हाणांच्या ताकदीवर शिक्कामोर्तब होणार, आणि इथे भाजप मायनस गेली तर ठाण्याच्या भाईंना राज्यात अडवणं कठीण होणार. तुम्हाला काय वाटतं, 2 भावांच्या आणि 2 नेत्यांच्या संघर्षात कोण बाजी मारेल? राज्याचा नेता म्हणून कोणते राणे पुढे येतील? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा.
आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.